आईची आठवण आली. मुक्ते, अगं तू काय रडतेस ग? काय झालं? आईची आठवण आली का तुला? नाही रे दादा, आईची आठवण आली नाही. दादा, अरे आपले आई बाप सोडून 6 महिने झाले रे दादा. 6 महिन्यापासून पोटभर मी जेवण सुद्धा केलं नाही रे दादा. चिमुरडी मुक्ताई सांगते. मुक्ताई चिमुरडी अगदी 6.5 वर्षाची मुलगी मुक्ताई. दादा, अरे 6 महिने निघून गेले, कधी आपण पोट भरून जेवण केलं नाही रे. निवृत्ती दादा सांगतोय, सोपाना थोडं थांब. ज्ञानदादाला सांगतात निवृत्ती दादा, अरे ज्ञाना, अरे रडत बसताना का पोट भरते का वेड्या? उठ उठ म्हणून निवृत्ती दादानं झोळी काढली. झोळी करून माझ्या ज्ञानोबा राहायच्या काकामध्ये झोळी अडकवली. दादा काकामध्ये झोळी अडकल्यानंतर सिद्धपेठावरून निघाले. सिद्धपेठावरून निघून चालत जात असताना कुंभार गल्लीमध्ये गेले. तिथून मधुकरी मागितलं. तिथल्या लोकांना मधुकरी सुद्धा दिली नाही. दादा समोर पुढे गेले. एक बाई घरामध्ये होती, एक स्त्री होती. तिला सांगितलं, माय माय मधुकरी द्या माय. 6 महिन्यापासून आम्ही पोट भरून अन्न खाल्लं नाही माय. ज्ञानोबा सुद्धा लय मोठे नव्हते दादा. त्या बाईनं सांगितलं, अरे ज्ञान्या, अरे तुला कोणी बघल्यानंतर मारतील रे तुला. इथे कशाला आला असतो? इकडे ज्ञाना. दादा त्या बाईनं कळवळ्यानं एवढंसं पीठ ज्ञानोबरायच्या झोळीमध्ये टाकलं. झोळीमध्ये टाकल्याबरोबर ज्ञानोबराला सांगितलं, ज्ञाना तू इथून जल्दी निघून जाय. अरे तुला कोणी ब्राह्मणांनी बघलं तर तुझी झोळी हिसकाटून घेतील, तुला मारतील, तुला दगड फेकून मारतील. ज्ञाना तू जल्दी निघ. तेवढं म्हणल्याबरोबर ज्ञानोबराय काकातली झोळी अडकवली, घराकडे निघाले. सिद्धपेठाकडे जात असताना रस्त्यामध्ये थांबले विसोबा खेचराने. विसोबा खेचराने सांगितलं, ज्ञान्या, अरे आळदी वाटायला गेलतास की काय तू? संन्यासाचे कार्टे आहात तुम्ही, तुम्हाला लाजा वाटत नाही? ज्ञानोबराय हात जोडून सांगतात, अहो विसोबा काकाजी, अहो तसं म्हणू नका हो. आमच्या आई बापानं आमची मुंजी व्हावं, आम्हाला जगण्याचा अधिकार भेटावं म्हणून त्यांचा स्वतःचा देहांत प्रायचित घेतलं हो काकाजी. पण तुम्ही एक लक्षात ठेवा ना, आम्हाला तसं म्हणू नका आम्हाला. ज्ञानोबराय हात जोडून विनवणी करतात. पण विसोबा खेचराच्या लक्षात काही येत नाही दादा. विसोबा खेचर घोड्यावर बसून होते. विसोबा खेचराने बुटा सगट बजात ज्ञानोबराच्या छातीवर धड पुन्हा लाथ घातली दादा. माझे ज्ञानोबराय उडून बाजूला पडले. झोळी एकीकडे, माझे ज्ञानोबराय एकीकडे पडले.